डोळ्यात पाणी आलं. कमाल उत्सव, कमाल. यापेक्षा जास्त काही बोलतो. उदयोस्तु जगदंब. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं 2024च्या मोस्ट अवेटेड देऊळगाव राजामधील पलभटी देवीच्या व्लॉग मध्ये. आज तारीख आहे 5 मे 2024. वाजतायत सकाळचे 9:30 आणि आज आपण टिपणार आहोत 350 ते 400 वर्ष जुनी परंपरा लाभलेल्या पलभटी देवीच्या उत्सवाला. कसं आहे, कुठलाही उत्सव म्हटलं की सामान्य माणसाला साहजिकच उत्सुकता असते त्याच्या शेवटच्या म्हणजेच अंतिम परिणतीची. पण तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला एक एक बिंदू जोडत जावं लागतं आणि आज आपण तेच करणार आहोत. ते एक एक बिंदू जोडत आपण पोहोचणार आहोत बालाजी फरसावर होणाऱ्या दैत्य मर्दनाच्या कार्यक्रमापर्यंत. सो जास्त वेळ न दवडता चला सुरू करूयात आजच्या व्लॉगला. जय जगदंब. जय जगदंब. मंडळी, जे पलभटी देवीचं सोंग घेतात श्री कुलदीप जुनगडे त्यांच्या करवी ब्रह्मवृंदांनी संकल्प सोडून घेतला सप्तशती पाठाचा. तो आता थोड्याच वेळ सप्तशती पाठ सुरू होती. मंडळी, सप्तशतीच्या पाठाला सुरुवात झालेली आहे. आता सप्तशतीचे पाठ देवीसमोर झालेत ब्रह्मवृंदांतर्फे. त्यातलेच एक ब्रह्मवृंद माझ्यासोबत आहेत. नमस्कार काका. नमस्कार. मला पलभटी देवीच्या अनुषंगाने सप्तशती पाठाचं महत्त्व काय आहे एकदा सांगाल का आपल्या प्रेक्षकांना? बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये देऊळगाव राजा या स्थानी श्री सप्तशृंगी देवीचं स्थान म्हणून चतुशृंगी देवी प्रसिद्ध आहे. या देवीचा गेल्या अनेक शतकापासून उत्सव चालू आहे. त्याला पलभटी देवी असं म्हटलं जातं. हा उत्सव चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी रात्री पलभटी देवीची सोंग एका व्यक्तीला दिल्यानंतर तो व्यक्ती सोंग घेऊन बाहेर पडतो, बालाजी मंदिरापर्यंत जातो. बालाजी मंदिराच्या तिथे आरती होऊन तिथे पलभटी देवी उड्या घेण्याचा कार्यक्रम हा सर्वश्रुत आणि प्रसिद्ध आहे. बरोबर. त्याचबरोबर आरती झाल्यानंतर पुन्हा पुढचा मार्गक्रमण करून देवी परत बालाजी फरसावर येऊन दैत्य मर्दनाचा कार्यक्रम होतो. आज सकाळीच देवीची महापूजा. बरोबर. तसेच ब्रह्मवृंदांतर्फे मार्कंडेय पुराणाअंतर्गत दुर्गा सप्तशतीचे नवचंडी पाठ पूर्ण केले. देवीची उपासना म्हणून तिथे अभिषेक व सप्तशतीचे पाठ केल्यानंतर सोंग घेणाऱ्या व्यक्तीला त्यापासून अनेक प्रकारचे फायदे होतात व सोंग घेण्यास तो सिद्ध होतो. याच्यासाठी हे सप्तशतीचे पाठ करावे. जय जगदंब. आलोय मंदिरात, ऑलरेडी आहेत. हो हो हो, खूप छान आवडलं. तुम्ही बघितला का? हो, छान छान काम करतात. थँक्यू. गावचं खुश आहे तुम्ही. अरे बापरे, थँक्यू थँक्यू. बालाजीची कृपा आहे. आलेला आहे. देवीला साथ चढवलेला आहे. जय जगदंब, जय जगदंब.
देवीकडे पाठ करत नाही निघताना. निघाला नगर प्रदक्षिणेसाठी. आता आरती होईल थोड्याच वेळात. वाजवणं गडबड करू नका. हात जोडायचे. ते हरे प्रसीद प्रसीद मातर जगदोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्व चराचरस्य सर्वस्यार्थे हरे. जय जगदंब. मंडळी आरती झालेली आहे. खूप जल्लोषात आणि खूप प्रसन्न वातावरण आहे सध्या, जे मी शब्दात वर्णन नाही करू शकत. जगदंब. मंडळी सध्या आता आपण पलबट बुवांच्या समाधीकडे जातोय अभिषेकाला. मंडळी सध्या मी आहे श्री शंकर प्रासादिक सुरेवाले मंडळ. इथे हिंगलाज मातेची मूर्ती आहे, तो तिथे पण तिला पण अभिषेक होईल, आरती होईल आणि मग रात्री 9 वाजता मानाचा चुडा भरला जाईल. हो ना. हो का युट्यूब का कसा वाटला व्हिडिओ? चांगला वाटला. मंडळी आता वाजता 7:30 आणि आता इथे हिंगलाज मातेची पूजा झालेली आहे. तर डायरेक्ट 9 वाजता मानाचा चुडा भरतील, तिथून बालाजीला नमस्काराला जातो. सो आपण ते डुब्यात. चल आता मी थोड्या वेळ घरी जातो, यांची बॅटरी पूर्ण राहून झाली आहे. बॅटरी चार्ज करतो आणि परत येतो. मंडळी आज रात्री जेव्हा आमच्या दाराशी पलबटी येईल तेव्हा आम्ही माझी आई बासुंदी करते दुधाची. सो आता दूध घ्यायला आलो आहे. इथे जे दूध देतात नेहमी दादा, ते दोन्ही पण त्यांनी सक्त ताकीद दिली की यावर्षी मला ब्लॉगमध्ये घ्या, म्हणून मग आता इथे ब्लॉग करतो. भावा 1.5 लिटर दूध दे बरं, पलबटीला पाहिजे बरं का. हा हा जय जगदंब. जे पलबटी गेली तर सोंग गेला ते आता बालाजीच्या दर्शनात जातात, ते आपण टुब्यात. आवड़ता का? वाह, क्या बोल रहे हो? मैं धुलिया से हूँ, आपके ब्लॉग्स देखती हूँ। अरे वाह, धुलिया, क्या बात है. आपको समझ में आती है मराठी? हाँ, समझ में आती है। क्या बात है, थैंक यू सो मच. आपला व्हिडिओ आला पाहिजे. हे का आला व्हिडिओ? तू व्हिडिओ मध्ये आला? कुठला आहे? तुम्ही गावाला गेला होता ना? हो कुलकर्णी. यस. तू कुठे बघतो माझे व्हिडिओ? जत्रेतली व्हिडिओ आहे तुमचे. पाहिले का तू? हा, जत्रेतले. हा. अजून पाळण्यात बसल्यावर. अरे वा, तुला आवडले का? वरतीचे. हा. आता पण असणार आहे. आता पलबडीच्या व्हिडिओ मध्ये तू येणार. आज 2024 आता
आता 23 मध्ये ते. हा आता 24 मध्ये तुम्ही येणार. आणि मी आवडलं? जगदंब करा द्यायचं. हा जय जगदंब. जय जगदंब. मंडळी आता वाजताय 9:15 आणि माझ्या आजूबाजूचा आवाज गोंगाट बघताय कारण की आता थोड्याच वेळात सोंग सजवायला सुरुवात होणार आहे. आता माझ्यासोबत काका आहे, दैवाळ काका. काका नमस्कार. जय जगदंब. जय जगदंब. आज दिनांक 5/5/2024 रोजी हा देऊळगाव शहरातील हा 400 वर्ष जुनी परंपरा असलेला पलवटीचा उत्सव हा आज रोजी साजरा होत आहे. आता घड्याळीमध्ये 9:30 वाजलेले आहे. आपल्याला पलवट बोळाला सजवण्याची प्रक्रिया आता पुढे सुरू होणार आहे. करेक्ट. आणि बालाजीचा हार आल्यानंतर हा बालाजीच्या मान्यतेनुसार हे पलवटीचे सोंग हा. बाहेर निघेल व गाव प्रदक्षिणा करेल. हा इकडे तयारी सुरू झालेली आहे. आता ब्लॉगर बाजूला सरका, आपल्याला बाजूला सरकायला लागणार आहे. सो आपण आता मध्ये मध्ये न केलेलंच बरं. जे काही आपल्याला टिपता येईल ते आपण टिपूयात. स्टे ट्यून. म्हणजे आवाज ऐकताय का? माहोल बाहेर जबरदस्त आहे. मी सध्या आत आहे, थोड्या वेळाने बाहेर जाणार. तुम्हाला तो पण माहोल दाखवतो. स्टे ट्यून. आतापर्यंत ब्लॉग बघत असाल तर लाईक करा आणि शेअर लगेच करा. मंडळी आता वाजता 10 आणि पलवटी देवीला सजवायला सुरुवात झालेली आहे. सोंग सजवणं सुरू झालेलं आहे. पण मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी देवीला कसं सजवतात हे मी टिपलेलं आहे. सो इथेच कुठेतरी आय बटन मध्ये मी लिंक देईन. बोल इंग्लिश माता की जय. मंडळी आता वाजता 10:30 आणि आता आपण सगळे थांबलोय फक्त बालाजीच्या मानाच्या हारासाठी. मंडळी आता वाजले 11:15 आणि बालाजी महाराजांचा मानाचा हार हे प्रद्युम्न पुजारी घेऊन आले. बालाजीचा मानाचा हार घेऊन आलात. हा अच्छा, तुमचं नाव? प्रद्युम्न अनंत पुजारी. गुन्हा लागलेला आहे. थोड्याच वेळात देवीला उघडणार आहे. तो कमाल असतो बघा. मंडळी प्रद्युम्न पुजारी जे बालाजीचे पुजारी आहेत त्यांनी मानाचा बालाजीचा हार देवीला घातल्या नंतर देवीला हिंगुळ लावलाय. सो तो मानाचा हिंगुळ लावल्यानंतर देवीला सजवणं सुरू होईल. आता तुम्हाला प्रोसेस ही दाखवत नाही, डायरेक्ट देवी सजल्यावर कशी दिसते ते रूप कसं दिसतं ते दाखवतो. स्टे ट्यून. आता जेव्हा आलो होतो तेव्हा गर्दी काहीच नव्हती या रूममध्ये. आता इतके लोक आहेत की एवढा मोठा कूलर आहे तरीही गर्दी होती. सजवण्याचं काम आटोपून राहिलं आता सगळं. बरं आता याच्यानंतर तो घातलेला आहे. हा आता फक्त हळद आणि कुंकू लावायची देवीला हा आणि मान देवी बाहेर येईल. अच्छा. हे प्रद्युम्न पुजारी काका आहेत. ते आता देवीला हळद कुंकू लावते. लावलंय. आता थोड्याच वेळात देवीला आरसा दाखवली. ते मला टिकता येणं अशा काही कारण की खूप लोक आहेत पण प्रयत्न करतो. लावला कसं वाटलंय? छान वाटलं. प्रसन्न वाटलं. तुमचं नाव? येस, हा अभिषेक पुजारी. छान वाटतंय. आणि आता इथे वर्णन केलेलं आहे. मारायला बाहेर पाडणार आहे. ही पब्लिक पाहण्यासाठी जमा झालेली आहे बाहेर. टीव्हीचे डोळे बघा तुम्ही, अगदी लाल लाल. निघाली प्रचंड ऊर्जा. कमाल.
आता इथे तुम्ही 3 उड्या मारल्या. आता परंतु धोंडीराज महाराज मंदिर तुम्ही 3 उड्या मारल्या. दक्षिण मंदिर आहे स्वतः तिकडे जावं पण गर्दी खूप आहे. थँक्यू. इकडे महादेव पलवट बुवांची समाधी, इकडे महादेवाचं मंदिर. जय जगदंब. सध्या हे देवीची ओटी भरतात स्त्रिया, हे ओटी घेतात दादा. खूप थकलो, खूप पळापळ. जेव्हा एक मोबाईल असतो तेव्हा फार दडपण असतं आणि खूप जबाबदारी आहे. हा सोहळा आपला सोहळा छान पोहोचवायचा, त्यामुळे श्वास वर खाली होतोय पण सोहळा तुमच्यापर्यंत नीट पोहोचला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे. आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हम आपके रील्स देखते रहते हैं इंस्टाग्राम पे, बहुत बढ़िया. आप देवलगांव राजा का नाम रोशन करें. अरे सब बालाजी की कृपा है, ऐसे ही सपोर्ट बनाए रखे प्लीज. थँक्यू. मंडळी पब्लिक लोक बघा कुठे कुठे उभे आहेत. मित्रांनो आता आपण डायरेक्ट घरी पोहोचूयात. बॅटरी कमी आहे, खूप लो बॅटरी आहे. आता बालाजी मंदिराच्या वैष्णोदेवी येईल तेव्हा आपण टिपूयात. चला. गे पोलीस बांधव आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी. मंडळी मी आता आहे कमिटी चौकात. आता मला इथून चालता चालता सगळे आपले पोलीस बांधव दिसले जे की आपलं रक्षण करतात. हा सोहळा हा आपल्या पलभटी देवीचा सोहळा सुखळ संपूर्ण व्हावा म्हणून त्यांनी रात्र नाही बघितली, दिवस नाही बघितला, अक्षरशः ठामी ठोक उभे आहेत. थँक्यू सर, तुम्ही सगळे आहात म्हणून हा सोहळा सुफळ संपूर्ण होतोय. धन्यवाद. चला बाय बाय. लाटामुळे टाकला, ललिताचा टाकला. आवडतात. आणखी चांगलं कर म्हणजे काय लोकांना पोचेल. आणि मी आता हे टिपत होतो, हे पाण्याचे जार शरबत पण आहे. अरे वा. करा ना उसको. अरे नाही नाही, बाहेर घे. याचा हेतू काय? लोकांना रात्री पाणी कुठे भेटत नाही प्यायला. हा काय असतं, पाणी नाही कुठे लोकांना इथे व्यवस्था नाही. विकत पैसे देऊन पण भेटणार नाही रात्री. कोणाला पाणी प्यायला सगळे भेटणार नाही. उत्सवात गेलेले. हो हो, म्हणून हे सगळं सेवा भाव. क्या बात आहे. जय जगदंब. वा थँक्यू. खरंच छान वाटलं आणि अशीच सेवा प्रत्येक ठिकाणी आपल्या म्हणजे जसं जमल तसं सगळे लोक करत राहतात आणि खरंच वाखाणण्याजोगा आहे हा उत्सव. स्टे ट्यून. आता पुढे आपण बालाजीच्या मंदिरात जेव्हा तिकडे बालाजी फरसाण जेव्हा देवी येईल तेव्हा आपण टिपूयात. तोपर्यंत मी सरबत संपवतो. मंडळी सध्या मी आता बालाजी फरसावर आहे. जे मी चालतोय ना ते आता चाललोय कारण की सध्या लोक नाही आहेत. जेव्हा देवी बालाजी फरसावर येईल ना तेव्हा जो काय माहोल असेल, पाय ठेवायला जागा नसते, तेही दाखवणार आहे. स्टे ट्यून. तुम्हाला सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, जेव्हा देवी येईल तेव्हा मला प्लीज इथनं वर जाऊ द्या, म्हणजे मला आपला सोहळा टिकणार. जय जगदंब. जिथे पाहाल तिथे लोक आहेत, एवढी गर्दी आहे. कमाल. उत्साह बघताय का? कमाल आहे. देवी आता प्रवेशद्वारातून आत आली आहे, बालाजी फरसाकडे जाते. आपल्याला तिकडे जायचंय. सो स्टे ट्यून. खूप जनसमुदाय आहे, खूप प्रेम आहे, खूप कमाल लोक. मंडळी कसं तरी करून मी इथं आलोय. सगळ्यांना विनवण्या करत, पण गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे. हा आता 2 वाजले. आता तिथे फरसाड आहे पण माझा आवाज कितपर्यंत मला माहीत नाही, पण जिथे नजर जाईल तिथे लोक आहेत आणि बघण्यासारखं आहे.
कुठनं आलीस? ठाणेवरनं पहिल्यांदा आलीस? कसा वाटतो उत्साह? कमाल. जय जगदंब. डोळ्यात पाणी आलं. कमाल उत्साह, कमाल. यापेक्षा जास्त काही बोलतो. मलाही रडू आलं. रूपच तसं. मंडळी आता वाजले 2:30 आणि आता देवी आमच्या दाराशी आली आहे. येते थोड्या वेळ. जगदंबा. दादा आता 2:45 होतात. तुम्ही आता थोड्यात तुम्ही आपल्या या दाराशी कसं वाटतंय? काय वाटतंय? सरबत जे काय असेल ते तिला दिलं जाईल. परत बालाजी फरसावर दैत्य मर्दनाचा कार्यक्रम होईल. आलेली आहे प्रसाद डोंगरीच्या घरी. सध्या इथे कूलर लावलेला आहे. इकडे कूलर, इकडे कूलर आहे. देवीचं हे रूप आपल्या फोनमध्ये प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये शूट व्हावं म्हणून सगळी धडपड चालू आहे. माझ्यासारखीच इथे देवी आहे. त्याच्यात पाणी आणि दूध आहे. ते देवीला दिलं जाईल. आपण इथनं गेले तेव्हा आपण देवीच्या पाठीमागे जाऊ. आता ओवाळत आहेत. माझ्यासोबत आपल्या देऊळगावचे लोकप्रिय व्यक्तिमत्व नाना. आपण त्यांना बोलायचं. नमस्कार सर, कसं वाटतं? हा उत्साह कसा आहे? दरवर्षीप्रमाणे देवीप्रमाणे हा परभणीचा उत्सव देवगडच्या शहरामध्ये साजरा होत असतो. याही वर्षी अति उत्साहामध्ये हा सण साजरा होत आहे. जय जगदंब. मंडळी आता 3:30 वाजलेत आणि आता उत्साह बघा लोकांचा. 3:30 वाजता सगळीकडचे झोपून जातात. पण हा उत्साह तुम्ही बघाल ना, डोळ्यांचे पारणा भेटतील. जाऊ द्या पुढे. ब्लॉक करतोय, आपला सोहळा टिकतोय. मला प्लीज वर जाऊ द्या. तुम्हाला बालाजी महाराजांची खूप कृपा आहे आणि या सगळ्या लक्ष्मी आहेत, जगदंबा आहेत. त्यांनी मला रस्ता करून मला वर परत मेन जागी आणलेलं आहे. सोहळा छान पद्धतीने टिकता यावा त्यासाठी मी माझ्याकडनं प्रयत्न करतो. स्टे ट्यून. थोड्याच वेळात आता अंबाबाई जगदंबा पलबटी देवी आपल्याला बालाजी फरसावर आलेली दिसेल आणि त्यानंतर जे काय होईल ते ना भूतो ना भविष्यात. तो सोहळा कमाल आहे. बाळाची वेश दिसते का? तिथपर्यंत भरलेली आहे. गर्दी का गर्दी. मंडळी पलबटी आली.
दाखवलाय तिकडे. बोला आता तो इकडे येईल असा मार्ग काढत. हा इथे दैत्य जे टीका लावले आहेत बघा त्यांच्या हातात दैत्य. गल्लीमध्ये गर्दी किती असतो पण जेव्हा जवळ येते ना तेव्हा अशी सटकतात लोक पाहायचं काम नाही. आता हे जे दिसतंय ना हे फटाके जेव्हा दैत्य मर्दन होईल इथे खाली तेव्हा हे सेंटरवालं लागेल आणि ते बघण्यासारखं असेल. यावेळेस 3:45 झाले अजून दैत्य मर्दन झाले नाही. एवढ्या गर्दीमध्ये लोक ही फोटोग्राफर वगैरे असला शूट करू शकत नाही. खरंय खरंय. सध्या दैत्य शोधतीये देवी. फटाफट बाजूला फटाफट आपल्याला आवडत नाही तर लोक सटकन बाजूला होतात. अरे कसा वाटतं सोहळा? चांगला वाटतं. दैत्य 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 दैत्य. तुम्हाला असा सोहळा सापडणार नाही. खरंय खरंय. अतिशय अप्रतिम सोहळा आहे. ते म्हणतायत की देवी आता पुढे गेली वेशीबाई पण मला वाटतंय परत येईल. जनरली येते का म्हणजे मी म्हणलं पण येणार आली. बाहेर गेली नंतर असे सगळेजण असे साखळी करून उभा राहिला. नंतर देवी जेव्हा तिकडनं येते परत रिटर्न दर्शन घेऊन तिकडं तेव्हा आतमध्ये असं जोर देऊन यायला प्रयत्न करतात. वेशीच्या आत यायचा प्रयत्न करते पण आत येऊ देत नाही. परत बघते की दैत्य मेला का नाही हे कन्फर्मेशन परत बघायला. हे कमाल आहे. अच्छा. आणि 45 वर्ष 45 वर्षानंतर तुम्ही आज पलबटीला आल्यात माझा युट्यूब व्हिडिओ बघून. खूप छान आहे. तुमचं खूप धन्यवाद. अरे नाही हे जगदंबेची कृपा आहे बालाजी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं पोहोचतंय आणि तोच माझा हेतू आहे की आपलं पोहोचावं. पण तुमचे खूप मोठे फॉलोअर आहे आणि मला खास म्हणून तुमच्यासाठी एक प्रतिक्रिया द्यायची आहे. तुमचे जे व्हिडिओज असतात ब्लॉग्स असतात त्याच्यामुळे फक्त देऊळगाव राजाची माहिती होत नाहीये तर संस्कृती कळती आहे आणि ही संस्कृती म्हणजे आमच्या आत्या लोक आहेत तर त्यांच्यापासून त्यांच्या नात्यांपर्यंत ही संस्कृती जपली जाते. म्हणजे कमेंट तुमच्यासाठी द्यायची आहे की तुमचे जे ब्लॉग्स असतात व्हिडिओज असतात ते त्याच्यामध्ये एवढे निखळ प्रामाणिक आणि सुंदर असतात. त्या प्रामाणिकपणामुळे आणि निखळपणामुळे आम्हाला सगळ्या फॉलोअर्सला तुमचे ब्लॉग्स एवढे आवडतात. देवगावकरांकडनं खास विश्वनाथ कुलकर्णी अगदी खूप सक्सेसफुल होणार आजच्या शुभ दिवशी आम्ही सगळे देवगावकर जय जगदंब जय जगदंब. मला लागली होती ना ते सोंग त्यांच्या इथे सुद्धा पलबडी.
महाराज अग्निहोत्री होते ना, आपण जो फोटो हिंगलाज मातेचं मंदिर आहे जिथनं देवीचं सोंग निघालंय तिथे फोटो बघतो आपण. त्यांनी खूप वर्ष देवीचं सोंग घेतलंय, पलपटी देवीचं. सो हे त्यांचं घर आहे अग्निहोत्री. आणि आता हे मागे बघताय का तुम्ही, तो फोटो आहे तिकडे. हे अग्निहोत्र असतं आणि हे खूप कडक असतं सगळं, हे कमाल आहे. मी ज्यासाठी थांबलो होतो, मला इथे कळलं प्रवेशद्वारापाशी पलपटी जेव्हा सगळं तिकडून येते तेव्हा इथे सगळे लोक साखळी करतात, तिला आत येऊ देत नाही. ते आपण टिपूयात. चला, हे प्रवेशद्वार आणि इकडे देवी. तिला ना, अरे बापरे, मारुती मंदिर आहे आमच्या इथे. तिथनं जेव्हा देवी परत इकडे यायला लागेल तेव्हा परत इकडे प्रवेशद्वारामध्ये आत जाण्याचा प्रयत्न करेल. ते पण छान आहे असं मला कळलं इथल्या लोकांकडे. सो तेही टिकतोय. थकलोय, खूप बिमार आहे, प्रयत्न करतोय. ती ऊर्जा जाणवू देत नाहीये की मी बिमार आहे का काय. जोर लावला प्रवेशद्वारामध्ये आज जाणारी, पण नाही. हे सगळे लोक असल्यामुळे तिला जाता नाही आलं आणि हेच मला टिपायचं होतं. आतापर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर मनापासून विनंती आहे, प्लीज माझा ब्लॉग लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून जय जगदंब लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जगदंब. हा जो आहे ना अंश, या पोराने मला दिवसभर खूप मदत केली. प्रत्येक वेळेस गाडी घेऊन आला, दादा चल इकडे ते सुरू होतंय, दादा चल इकडे ते सुरू होतंय. थँक्यू सो मच अंश. कमाल आहे खरंच. इतका म्हणजे आपुलकीने तो प्रत्येक वेळेस आला मला गाडीवर घ्यायला. चल इकडे अरे ते सुरू होते, चल इकडे ते सुरू होते. छान वाटलं.